नमस्ते विद्यार्थी मित्रो, प्रकरण 2 वास्तव संख्या आपण आज सुरू करणार आहोत. चला तर शिकूया मग वास्तव संख्या. आपण यापूर्वीच पाहिलं होतं की सेट ऑफ द रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या आर या अक्षराने दर्शवल्या जातात. या वास्तव संख्यांमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या सर्व प्रकारच्या संख्यांचा समावेश असतो. त्याच संख्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. परिमेय संख्यांचे गुणधर्म, अपरिमेय संख्यांचे गुणधर्म यामध्ये आपण बघणार आहोत. नंतर करणी बघणार आहोत. वर्ग करणींची तुलना करणार आहोत. वर्ग करणींवरील क्रिया, बेरजेची, गुणाकाराची, भागाकाराची असणारे वर्ग करणीचे परिमेयीकरण म्हणजे आपण छेदाचे परिमेयीकरण करत असतो यामध्ये. आता आठवूया यापूर्वी आपण काय शिकलेलो आहे. मागील इयत्तांमध्ये आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्णांक संख्या आणि वास्तव संख्या यांचा अभ्यास केलाय. n बरोबर नैसर्गिक संख्यांचा संच 1 2 3 4 ते अनंतापर्यंत. पूर्ण संख्या w बरोबर पूर्ण संख्या संच 0 1 2 3 4 ते अनंतापर्यंत. i बरोबर पूर्णांक संख्या संच वजा अनंतापासून तर वजा 3 वजा 2 वजा 1 0 1 2 3 ते अनंतापर्यंत. q बरोबर परिमेय संख्या संच. यामध्ये परिमेय संख्या संच p छेद q, p q हे i चे घटक असतील आणि q ची किंमत 0 नसेल. यानंतर वास्तव संख्या संच. आता या सर्वांचा जर क्रम बघितला तर सर्वात मोठा इथे r आहे, r नंतर छोटा q, नंतर i, नंतर w, नंतर n. n हा w चा उपसंच आहे, w हा i चा उपसंच आहे, i हा q चा उपसंच आहे, तर q हा r चा उपसंच आहे. या प्रकारे परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध देखील तुम्ही यापूर्वी बघितले. p छेद q आणि r छेद s या परिमेय संख्या असून q हा 0 पेक्षा मोठा, r हा s हा देखील 0 पेक्षा मोठा असे असेल तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा बघा. जर आपण इथे तिरकस गुणाकार केला, p ने s ला गुणलं, q ने r ला गुणलं आणि p गुणिले s जर आणि q गुणिले r जर हे दोन्ही समान असतील तर p छेद q बरोबर r छेद s म्हणजे दोन्ही अपूर्णांक, दोन्ही परिमेय संख्या समान. यानंतर जर समजा p गुणिले s ची किंमत q गुणिले r पेक्षा जास्त असेल तर p छेद q हा r छेद पेक्षा मोठा. यानंतर ps हा qr पेक्षा जर लहान असेल तर p छेद q हा r छेद s पेक्षा लहान. या प्रकारे क्रम संबंध आपण बघितले. आता यानंतर आपण जाणून घेणार आहोत नवीन काय आहे ते परिमेय संख्यांचे गुणधर्म. त्यालाच प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स असे म्हणतात. ABC या कोणत्या आपण परिमेय संख्या विचारात घेतलेल्या आहेत. मग कोणकोणते गुणधर्म बघणार आपण तर त्यामध्ये गुणधर्म क्रमनिरपेक्षता, साहचर्य, अविकारक आणि व्यस्त या प्रकारचे गुणधर्म बघूया आपण. पहिला गुणधर्म क्रमनिरपेक्षता. बेरजेच्या बाबतीत क्रमनिरपेक्षता म्हणजे काय की a अधिक b बरोबर b अधिक a म्हणजे आपण 2 अधिक 3 बरोबर 5 आणि 3 अधिक 2 बरोबर देखील 5. याला म्हणतात बेरजेचा क्रमनिरपेक्षता गुणधर्म. त्याचबरोबर गुणाकाराचा देखील क्रमनिरपेक्षता गुणधर्म आहे. a गुणिले b बरोबर b गुणिले a. यामध्ये 2 गुणिले 3 घेतला आपण, a ची किंमत 2 आणि b ची जर 3 घेतली, 2 गुणिले 3 बरोबर 3 गुणिले 2, दोघांचं उत्तर आपल्याला 6 आणि 6 मिळते. म्हणून गुणाकाराचा क्रमनिरपेक्षता गुणधर्म. त्याचबरोबर बेरजेचा देखील. साहचर्य म्हणजे काय की आपल्याला 3 संख्या दिल्या असतील ABC. सर्वप्रथम बेरजेचा साहचर्याचा गुणधर्म. यामध्ये यालाच इंग्रजीत लॉ ऑफ असोसिएटिव्ह लॉ असे कन्सिडर केलं जातं. तो बेरजेच्या बाबतीत असा आहे, a अधिक b या दोघांची बेरीज करून त्यात c मिळवा किंवा a मध्ये b आणि c ची बेरीज मिळवा.
तरी देखील उत्तर काय मिळेल तुम्हाला, तेच मिळेल. यामध्ये तुम्ही ए ची किंमत 2 घ्या, बी ची 3 घ्या, सी ची 4 घ्या, या दोघांच्या बेरजेत सी मिळवा, नंतर बी आणि सी च्या बेरजेत ए मिळवा, तर उत्तर तेच मिळेल. हा साहचर्य नियम म्हणजे लॉ ऑफ असोसिएटिव्ह फॉर द मल्टिप्लिकेशन गुणाकारासाठी देखील आहे. ए गुणिले कंसात बी गुणिले सी बरोबर, म्हणजे ए गुणिले या दोघांचा गुणाकार करून जे काही उत्तर येईल ते ए ला गुणा, किंवा ए गुणिले बी यांचा गुणाकार करा, त्याचा गुणाकार सी बरोबर या. उत्तर तुम्हाला काय मिळणार, तर तेच मिळेल. यानंतर अविकारक, त्यालाच इंग्रजीत असं म्हटलं जातं की आयडेंटिटी, लॉ ऑफ आयडेंटिटी असं म्हटलं जातं. लॉ ऑफ आयडेंटिटी म्हणजे काय, की ए मध्ये मी 0 मिळवला किंवा 0 मध्ये ए मिळवला तर उत्तर तीच आपल्याला मिळते, एच मिळते. आणि इथे ए गुणिले 1 बरोबर 1 गुणिले ए बरोबर ए, या प्रकारे त्याला म्हणतात अविकारक. म्हणजे त्या शून्याचा बेरजेवरती काहीच परिणाम होत नाही. तर एकाने जर गुणलं एखाद्या संख्येला तर त्या संख्येवरती काहीच परिणाम होत नाही. 5 गुणिले 1 जर केलं तर उत्तर 5च, किंवा 1 गुणिले 5 केलं तरी उत्तर किती येणार, 5च येणार. म्हणजे याला गुणाकाराचा अविकारक नियम आणि बेरजेचा अविकारक नियम असे म्हणतात. यानंतर व्यस्त. व्यस्त बेरजेचा व्यस्त आणि गुणाकाराचा व्यस्त. म्हणजे जर समजा 2 अधिक वजा 2 केलं तर उत्तर किती मिळतं आपल्याला, 0. तसंच ए अधिक कंसात वजा ए, ती संख्या घ्यायची अधिक 2 ती वजा करायची, त्याच्यात मिळवायची, उत्तर किती, 0. या प्रकारे याला म्हणतात बेरजेचा व्यस्त गुणधर्म. नंतर गुणाकाराचा व्यस्त गुणधर्म, ए गुणिले 1/ए बरोबर 1, ए ची किंमत 0 नको. उदाहरणार्थ 5 गुणिले 1/5 जर केलं तर उत्तर आपल्याला 5 मिळतं. 3 गुणिले 1/3 केलं तर उत्तर आपल्याला 1च मिळतं. आणि जर समजा 1/7, मग त्याचा व्यस्त किती, तर 7 असणार आहे आता, म्हणून त्याचा गुणाकार देखील आपल्याला 1च मिळतो. याला म्हणतात गुणाकाराचा व्यस्त गुणधर्म. त्याचबरोबर बेरजेचा व्यस्त गुणधर्म. बेरीज करताना आपल्याला ती 0 आली पाहिजे. म्हणजेच एचा व्यस्त, एचा बेरीज व्यस्त किती, वजा ए, एचा गुणाकार व्यस्त किती, तर 1/ए, या प्रकारे. यानंतर आपण थोडंसं आठवूया, कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंडित आवर्ती असते. हे तुम्ही यापूर्वीच्या देखील इयत्तांमध्ये बघितलंय, इयत्ता 8वी मध्ये देखील बघितलंय. खंडित रूप म्हणजे काय, की ज्याला पूर्ण भाग जात असतो. 2/5 म्हणजे 0 भाग जात नाही, 2वरती 0, 5×4=20, वजा 7/64 या प्रकारचा भागाकार, वजा ऋण 0.109375 या प्रकारे. त्याला म्हणतात खंडित रूप, जिथे बाकी 0 उरतं आणि शेवटची संख्या 108/8 म्हणजे 12.625 या प्रकारे. यानंतर अखंड आवर्ती रूप आपण बघणार आहोत. 17/36 याला जर भाग द्यायचा आपण प्रयत्न केला तर 0.47 नंतर 2ची पुन्हा पुनरावृत्ती होत असते, दोन्ही अंकाची, म्हणून 2च्या डोक्यावरती आपण असा डॉट इथे टिंब करतो. म्हणजेच 17/36 बरोबर 0.472 आणि त्याच्या डोक्यावरती डॉट करत असतो, टिंब देत असतोय. त्याचबरोबर 33/26 बरोबर 1.2303692307. इथे जर आपण असं बघितलं की 692307 या अंकांची 2 नंतर पुन्हा पुनरावृत्ती होत असते, म्हणून आपण असे लिहिणार 1.2 आणि 692307 याच्या डोक्यावरती अशी रेष मारणार. याला काय म्हणतात, तर अखंड आवर्ती रूप असे म्हणतात. जेव्हा पूर्ण भाग जात नाही, बाकी उरत असते आणि त्याच संख्यांची पुनरावृत्ती होत असते, याला अखंड आवर्ती म्हणतात. नंतर 56/37 देखील
1 पॉइंट किती तिथे बघा 513 513 513 या प्रकारे. मग आपण काय करत असतो 1 पॉइंट 513 आणि त्याच्या डोक्यावरती एक रेघ ओढत असतो. या प्रकारे त्या परिमेय संख्या आपल्याला खंडित रूप आणि अखंड आवर्ती रूप यामध्ये व्यक्त करता येत असतात. यानंतर आपण वेगळं शिकूया, जाणून घेऊया. अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या p/q या रूपात मांडणे. सर्वप्रथम आपल्याला पहिलं उदाहरण 0.777 या अंकाची पुनरावृत्ती. हा आवृत्ती दशांश अपूर्णांक p/q रूपात लिहा. आपण हे सोडवणार स्टेप बाय स्टेप्स. समजा x बरोबर 0.7777 बरोबर 0.7 ची पुनरावृत्ती होते. एकच अंक पुन्हा पुन्हा येतो, त्यामुळे 7च्या डोक्यावरती आपण डॉट केला आणि त्याला 1 नंबर दिला. यानंतर आपण एकच अंकाची पुनरावृत्ती होते म्हणून त्या समीकरणाच्या दोन्ही बाजूस आपण 10 ने गुणणार. म्हणून 10x बरोबर याला जर आपण 10 ने गुणलं तर आपल्याला किती मिळेल, तर 1 दशांश स्थळ उजवीकडे जाणार आणि आपल्याला उत्तर 7.7777 आणि डॅश डॅश बरोबर 7 पॉइंट आणि 7च्या डोक्यावरती डॉट. हे झालं समीकरण क्रमांक 2. यानंतर समीकरण क्रमांक 1 आणि हे 2 मिळाले, तर या 2 मधनं समीकरण क्रमांक आपण 1 वजा करणार. इथे 10x वजा x केला बरोबर 7.7777 आणि डॅश डॅश वजा 0.777. आता 0 पॉइंट नंतर हे जे नंबर्स आहेत त्याच नंबरची पुनरावृत्ती आहे. 0 पॉइंट नंतर याच नंबरची पुनरावृत्ती आहे, म्हणजे यांची किंमत किती होणार, ती 0 होणार आणि आपल्याला उत्तर किती मिळेल, तर 7 मिळेल. म्हणून आणि 10x मधनं 1x गेला, किती मिळाले 9x बरोबर 7. म्हणून x बरोबर किती मिळाले आपल्याला 7/9. म्हणून 0.7777 डॅश डॅश बरोबर किती आले, तर 7/9 आपल्याला p/q या स्वरूपात आपल्याला ते मांडता येते. यानंतरची संख्या 7.529 529 529. एक गट आहे बघा तिथे 529 चा, त्याच गटाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते. म्हणून आपण असं लिहिणार की x बरोबर 7.529 529 डॅश डॅश आणि बरोबर 7.529 त्याच्या डोक्यावरती एक आडवी रेष ओढणार, त्याला समीकरण क्रमांक 1. इथे किती संख्यांचा ग्रुप तोच पुन्हा पुन्हा येतोय, तर 3. आधीच्या उदाहरणात बघितलं होतं पण एकच अंक होता, तो त्याचीच पुनरावृत्ती होत होती म्हणून आपण 10 ने गुणलं होतं. आणि आता आपण इथे 3 नंबर्स आहेत त्यांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते, म्हणजे एकावर 3 शून्य देणार आणि या समीकरण 1 ला 1000 ने गुणणार, म्हणजेच किती होणार 1000x बरोबर. जर समजा आपण आता याला 7 पॉइंट किती 529 529 ला जर आपण 1000 ने गुणलं तर हे दशांश चिन्ह पुन्हा उजवीकडे 3 घरं जाणार, कारण की एकावर 3 घरं आहेत, 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं उजवीकडे जाणार, म्हणजेच किती झाले 75 29 किंवा 7529 पॉइंट पुन्हा 529 529 डॅश डॅश, म्हणजेच आपण हे कसे लिहिणार 7529 पॉइंट 529 त्याच्या डोक्यावरती बार करणार, रेष ओढणार. आता या समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करणार वजा करणार. आता पॉइंट नंतर बघा त्या संख्यांची पुनरावृत्ती झाली, पॉइंट नंतर त्या संख्यांची पुनरावृत्ती झाली, म्हणजे यांची वजाबाकी किती येणार 0 येणार. पण इथे दशांश चिन्हाच्या आधी किती 7 आहेत, म्हणजेच 7529 मधनं किती गेले 7 गेले. मग वजाबाकी करणार आपल्याला आणि ती वजाबाकी किती येणार 7522.0, म्हणजेच x बरोबर 99x आणि या बाजूला डाव्या बाजूला 1000x मधनं 1x केला, म्हणजेच आपल्याला किती मिळेल 999x बरोबर 7522.0. म्हणून x बरोबर 7522/999 म्हणजे 7.529 त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ बरोबर 7522/999. या प्रकारे या संख्या आपल्याला p/q या रूपात लिहिता येतात. यानंतर आपण विचार करूया आता
यानंतर एक मजेशीर उदाहरण बघूया. 2.4 आणि 3च्या डोक्यावरती डॉट म्हणजे 3चीच पुनरावृत्ती होणार आहे पुढे. ही संख्या p छेद q रूपात लिहिण्यासाठी काय करा? हे उदाहरण सोडूया. समजा x बरोबर पुन्हा नेहमीच्या स्टेप्स 2.43333 3ची पुनरावृत्ती होते बरोबर 2.4 3च्या डोक्यावरती डॉट. याला समीकरण आपण 1 म्हणतो. आता हे दोन प्रकारे आपण सोडवणार आहोत आपण याच्यामध्ये. प्रथम या समीकरण 1 ला 10 ने गुणणार. मग 10 ने गुणल्यानंतर आपल्याला किती मिळेल? 10x बरोबर 10 कंसात 2.4 आणि 3च्या डोक्यावरती डॉट म्हणजे 10x आणि इथे किती मिळेल आपल्याला? 24.3च्या डोक्यावरती डॉट. आता त्याच नंतर आपण त्याच उदाहरणाला समीकरण 1 ला 100 ने गुणणार आणि 100 ने गुणल्यानंतर आपल्याला किती मिळेल? 100x आणि नंतर किती मिळेल आपल्याला? 200. हेच दशांश चिन्ह उजवीकडे 2 घरं जाईल म्हणजे 2.433 हे दशांश चिन्ह उजवीकडे 2 घरं जाईल म्हणजे 243.333 या प्रकारे आपल्याला मिळेल. म्हणूनच 100x बरोबर 243.333 आणि 3ची पुनरावृत्ती. त्याच्याबद्दल आपण 3च्या डोक्यावर एक डॉट केला. आता काय करणार की समीकरण 3 मधनं समीकरण 2 वजा करणार म्हणजे 100x वजा 10x बरोबर 243.3च्या डोक्यावरती डॉट आणि आधी किती होते? 24.3च्या डोक्यावरती डॉट या प्रकारे. आता पॉइंट नंतर 3च्या डोक्यावरती डॉट इथे डॉट आहे म्हणजे यांची वजाबाकी किती येणार? 0. आता फक्त 243 मधनं काय वजा करायचे आपल्याला? तर 24 वजा करायचे म्हणजे 243 वजा 24 जर केले 219 मिळतील. आणि डाव्या बाजूला 100x मधनं 10x गेले तर किती मिळणार? 90x. म्हणून x बरोबर 219/90 आणि म्हणून आपल्याला 2.4 3च्या डोक्यावरती डॉट याची किंमत आपल्याला किती मिळाली? 219/90 या प्रकारे ही आपल्याला किंमत मिळाली. यानंतर लक्षात ठेवूया काय तर दिलेल्या संख्येत दशांश चिन्हानंतर लगेच किती अंक आवर्ती आहेत हे पाहून त्याप्रमाणे संख्येला 10, 100, 1000 यापैकी योग्य संख्येने गुणावे. उदाहरणार्थ 2.3च्या डोक्यावरती एक डॉट म्हणजे 3ची पुनरावृत्ती. या संख्येत 3 हा एकच अंक आवर्ती आहे, पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणून 2.3 3च्या डोक्यावरती डॉट ही संख्या p छेद q रूपात आणण्यासाठी तिला 10 ने गुणावे. नंतर 1.24 आणि त्याच्या डोक्यावरती 12 या संख्येत 2, 4 हे दोन अंक आवर्ती आहेत. म्हणून 1.24च्या डोक्यावरती 12 ला 100 ने गुणावे. नंतर 1.513 आणि त्याच्या डोक्यावरती 12 या संख्येत 5, 1, 3 हे 3 अंक आवर्ती आहेत. म्हणून 1.513 ला आपण 1000 ने गुणावे. या प्रकारे परिमेय संख्ये पुन्हा एकदा बघा. परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. त्यात 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते. म्हणजे छेदाला जी संख्या असेल त्यामध्ये फक्त हेच अवयव असले पाहिजे, मूळ अवयव 2 आणि 5. मग अशा वेळेस ती परिमेय संख्या खंडित दशांश रूपात असते. आणि 2 आणि 5 व्यतिरिक्त असतील तर अखंडित असते. 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचे अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. हे आपण तोंडी देखील सांगू शकतो निरीक्षणाने. चला तर सुरू करूया आपण सराव संच 2.1. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. आता सर्वप्रथम बघा 13/5. आता छेदाला 5 आले. 5 ही मूळ संख्या आली. आपण मगाशीच नियम बघितला. जर छेदाला 5 असेल
तर मग खंडित असेल. 13/5 या संख्येच्या छेदात 5 हा मूळ अवयव आहे, म्हणून संख्येचे दशांश रूप खंडित. म्हणून 13/5 या परिमेय संख्येचे दशांश रूप कसे होणार? खंडित आहे. नंतर 2/11. मग 11 ही मूळ संख्या आहे, पण 2 आणि 5 व्यतिरिक्त 11 आहे, म्हणून 2/11 छेदातील संख्या मूळ अवयव 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त आहे, वेगळे आहे, आणि म्हणून संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल. 2/11 म्हणून या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. यानंतर 29/16. मग 16 या संख्येकडे बघितल्यानंतर छेदाला या संख्येत छेदात 2 हा मूळ अवयव आहे, कारण की 16चे मूळ अवयव जर आपण केले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 वेळा 2चा गुणाकार करणार, म्हणजेच 2 हाच मूळ अवयव आहे, म्हणून या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. म्हणून 29/16 या परिमेय संख्येचे दशांश रूप हे खंडित आहे. यानंतरची पुढची संख्या 17/125. 17/125 छेदाला बघा 125 ही संख्या आहे. या संख्येच्या छेदात 5 हा मूळ अवयव आहे. संख्येचे दशांश रूप खंडित का? की 125 म्हणजे 5चा 3 वेळा गुणाकार, 5 गुणिले 5 गुणिले 5, म्हणून 17/125 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. यानंतरचं उदाहरण 11/6. 11/6 6चे मूळ अवयव करणार आपण, आणि त्यामध्ये आपल्याला 2 मिळतील, 2 आणि 3. 2 आणि 3, परंतु 3 हा वेगळा आहे. आपल्याला 2 आहे, पण 3 देखील 3च्या जागी आपल्याला 5 पाहिजे होता, म्हणून छेदातील संख्या मूळ अवयव 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त आहे. 2 आहे पण 5 नाही आहे, त्याच्यामध्ये 3 आहे, म्हणून 11/6 या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. यानंतर बघूया पुढे खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पहिलं बघा 127/200. म्हणजेच आपण 127 ला 200 ने भाग देणार. पहिला भाग 127 संख्या छोटी आहे, 200 मोठा आहे, म्हणजेच पहिला भाग आपण शून्याचा देणार. मग 0 गुणिले 200 म्हणजे ते 0 येणार, वरती शून्याचा भाग दिला. 127 मधनं 0 गेले, किती आले? 127. मग 127 ला भाग जातो का? नाही जात. पॉइंट देणार, दशांश चिन्ह देणार, आणि वर्ण किती घेणार? 0 घेणार. म्हणजेच किती होतील आपल्याला? 127 वरती जर 0 घेतला तर 1270, 1270 होतील. मग आपण कितवा भाग देणार आता? 6वा भाग देणार. पॉइंट नंतर बेचक 12 म्हणजे 6 गुणिले 200 म्हणजे आपल्याला किती मिळतील? 1200. 1270 वजा 1200, वजा बाकी किती येणार? 70. पुन्हा वर्ण आपण किती घेणार? ते 0 घेणार. या प्रकारे आता पुन्हा इथे 700 आले, मग कितवा भाग देणार? तर तिसरा भाग देणार. 200 गुणिले 3 म्हणजे किती आले? ते 600. वजाबाकी केली, आपल्याला किती मिळाले? 100. भाग जात नाही, वर्ण 0 घेणार, आणि 200 गुणिले 5 किती आले? 1000. वजा बाकी किती आली? तर 0 आली. म्हणजेच आपल्याला त्याचं दशांश रूप कसं लिहिता आलं? 0.635 या प्रकारे. म्हणून 127/200 बरोबर 0.635. यानंतर 25/99. पुन्हा आपण 25 ला भाग देणार 99. 99 ही संख्या मोठी आहे, 25 लहान आहे. सुरुवातीला शून्याचा भाग देणार आपण, आणि मग किती होतील? मग इथे शून्याचा इथे 0 गुणिले 99 म्हणजे 0. मग बाकी किती आली? तर 25. आता भाग जात नाही, पण इथे पॉइंट दिला, वर्ण 0 घेतला. मग कितवा भाग जाईल? आता दुसरा भाग जाईल. आता दुसरा भाग 99 गुणिले 2 म्हणजे किती आले? 198. मग 250 मधून 198 गेले, किती आले? तर 52 आले. मग वर्ण 0 आला पुन्हा. आता पुढचा भाग किती जाईल? 5चा जाईल, म्हणजे 99 गुणिले 5 म्हणजे 495. ते 5 लिहिला, वजाबाकी केली, तर बाकी किती आली? तर 25 आली. आता इथे पण 25 आणि इथे पण 25 होते बघा,
इथे त्याच अंकाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते आणि म्हणून 99 या प्रकारे आपल्याला लिहिता येते. काय 25/99 बरोबर 0.25 म्हणजेच काय तर 0.25 आणि त्याच्या डोक्यावरती आपण काय करणार आडवी रेघ ओढणार. या प्रकारे आपल्याला ते अखंड आवर्ती मिळेल. 25/99 बरोबर 0.25 त्याच्या डोक्यावरती 12. यानंतरची पुढची संख्या बघा 23/7. पुन्हा आपण 23 ला 7 भाग देणार. पहिला भाग 7 त्रिक 21 3. बाकी किती आली तर 2 आली. तर भाग जात नाही. पॉइंट दिला आपण इथे वर्ण 0 घेतला आणि इथे 7 2 14. मग इथे मग पुन्हा आपल्याला बाकी किती आली 20 न 14 गेलेत बाकी 6 आली. 0 घेतला 7 8 56. नंतर पुन्हा बाकी किती आली 4 वर्ण 0 घेतला 7 5 35 इथे 5 लिहिले. यानंतर 5 बाकी उरली वर्ण 0 घेतला 7 7 49. पुन्हा आपण 7 7 49 करणार. 50 मधून किती गेले तर 49 गेले. किती बाकी उरली 1. पुन्हा वर्ण 0 घेणार 7 1 7 या प्रकारे इथे आपण करणार 7 1 7. मी छोटं करतो तो स्क्रीन 7 1 7. यानंतर 3 बाकी उरली. मग पुन्हा 0 घेतला 7 चौक 28. मग इथे आपण 4 लिहिला. पुन्हा इथे बघा आता मी स्टार केलेला आहे. इथे 2 बाकी आणि इथे देखील किती आली होती बाकी तर 2 आली होती. म्हणजेच इथून पुढे पुन्हा अंकांचे काय होणार पुनरावृत्ती होणार या प्रकारे. म्हणून आपल्याला ती संख्या अशी लिहिता येईल की 23/7 बरोबर 23/7 बरोबर 3.285714 आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ ओढणार. यानंतरची पुढची संख्या बघा 4/5. अतिशय सोपी संख्या आहे. लगेच भाग जातो त्या संख्येला. 4ला आधी भाग जात नाही म्हणून आपण 0चा भाग देणार. इथे 0 लिहिला. बाकी इथे 4 आली. नंतर 4वरती 0 घेतला 5 8 40. म्हणजेच आपल्याला 4/5 बरोबर किती आले तर 0.8 या प्रकारे. यानंतरची संख्या बघा 17/8. मग 17/8 ला आपण भाग देणार आता या प्रकारे. सर्वप्रथम 8 2 16 दुसरा भाग बाकी किती आली 1 आली. पुढे भाग जात नाही म्हणून पॉइंट दिला इथे आपण वर्ण 0 घेतला. आता 8 1 8 बाकी किती आली 2 आली. वर्ण 0 घेतला 8 2 16 बाकी किती आली 4. 0 घेतला वर्ण 8 5 40. म्हणजेच 2 पॉइंट किती मिळाले आपल्याला 125 या प्रकारे. म्हणून 17/8 बरोबर 2.215. एक मिनिट. म्हणून 17/8 बरोबर 2.125 या प्रकारे आपल्याला त्याचे दशांश रूपात मांडणी करता येते. यानंतर खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. 0.6 ची आवृत्ती पुनरावृत्ती. 6च्या डोक्यावरती डॉट केलाय बघा. ही उदाहरणं सोडवण्यासाठी सर्वप्रथम समजा x बरोबर 0.6666 डॅश डॅश बरोबर 0.6च्या डोक्यावरती डॉट. याला समीकरण क्रमांक 1. एकाच अंकाची पुनरावृत्ती होत असते ते म्हणून दोन्ही बाजूंना आपण 10 ने गुणणार. म्हणजे x ला 10 ने आणि 0.666 या संख्येला देखील 10 ने. मग एक दशांश स्थळ उजवीकडे जाणार आणि मग आपल्याला किती मिळेल 6.6666 या प्रकारे. म्हणजेच इथे किती मिळेल आपल्याला 6.6च्या डोक्यावरती डॉट या बाजूला. याच्याबद्दल आपण काय लिहिलं 6च्या डोक्यावरती डॉट. हे समीकरण क्रमांक 2. समीकरण क्रमांक 2 म्हणजे किती आलं 10x बरोबर 6.6च्या डोक्यावरती डॉट. आणि समीकरण क्रमांक 1 बरोबर 0.6च्या डोक्यावरती डॉट. आता समीकरण 2 मधनं समीकरण 1 काय करणार वजा करणार. मग इथे लिहिणार 10x वजा x म्हणजे किती आले तर 9x. 6.6666 वजा 0.6666 0.66 दोघांची इथे वजाबाकी 0 होणार आणि काय शिल्लक राहणार तर फक्त 6 येणार. 6.666 वजा 0.666 त्यांची वजाबाकी किती आली तर 6 आली. म्हणून x बरोबर
6/9 भाग दिला आपण, म्हणजेच अपूर्णांकाची किंमत केला 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 या प्रकारे. x ची किंमत बघा, मी अजून एक स्टेप ऍड केली. काय म्हणते, x बरोबर 6/9, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9, म्हणून x बरोबर किती आली तर 2/3, म्हणून 0.6च्या डोक्यावरती डॉट बरोबर 2/3. यानंतर 0.37 आणि त्याच्या डोक्यावरती 12. म्हणजे 2 अंकांची पुन्हा पुनरावृत्ती होत असते, म्हणून आपल्याला इथे 100 ने गुणावं लागणार आहे. समजा x बरोबर 0.37 बरोबर 0.37 आणि त्याच्या डोक्यावरती पार करणार. याला समीकरण क्रमांक 1. दोन्ही बाजूंना 100 ने गुणणार आहोत, म्हणून 100x बरोबर, आता इथे बघा 2 दशांश चिन्ह आपण उजवीकडे जाणार, म्हणजेच किती येणार 37.37 बरोबर 37.37 च्या डोक्यावरती 12. याला समीकरण क्रमांक 2. आता वजाबाकी करणार. समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करणार तर वजा करणार. 100x वजा x म्हणजे किती आले तर 99x, आणि 37.37 च्या डोक्यावरती 12 वजा 37.37 च्या डोक्यावरती 12. यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती आली तर 37 आली, म्हणून 99x बरोबर 37, म्हणून x बरोबर 37/99, म्हणून 0.37 च्या डोक्यावरती 12 बरोबर 37/99 या प्रकारे. 0.37 बरोबर 37/99 या प्रकारे. पुढचं उदाहरण 3.17 आणि त्याच्या डोक्यावरती किती केलाय 12 केलेला आहे, म्हणून आपण इथे 2 या अंकांची पुन्हा पुनरावृत्ती होणार आहे, म्हणून यासाठी आपण या संख्येला पुन्हा 100 ने गुणणार आहोत. समजा x बरोबर 3.17 बरोबर 3.17 च्या डोक्यावरती 12. 2 अंकांची पुनरावृत्ती होते, म्हणून समीकरणाला दोन्ही बाजूला आपण 100 ने गुणणार. 100 ने गुणल्यानंतर 2 दशांश स्थळ उजवीकडे जातील, म्हणजेच आपल्याला किती मिळेल 317.1717 म्हणजेच 317.17 च्या डोक्यावरती 12. आता पुन्हा समीकरण 2 मधनं समीकरण 1 काय करणार आपण वजा करणार, म्हणजेच 317.17 च्या डोक्यावरती 12 वजा 3. या प्रकारे बघा, आता 100x वजा x बरोबर 317.17 च्या डोक्यावरती 12 वजा 3.17 च्या डोक्यावरती 12, म्हणजे 17 या अंकाची पुन्हा पुनरावृत्ती होते, म्हणजेच 0.17 आणि 0.17 दशांश चिन्हाची वजाबाकी किती येणार 0. आता 317 काय वजा करणार फक्त 3, म्हणजेच किती मिळाले आपल्याला 314, आणि डाव्या बाजूला 100 वजा x म्हणजे किती आले 99x, म्हणून x बरोबर 314/99, म्हणून 3.17 च्या डोक्यावरती 12 बरोबर 314/99. यानंतरचं पुढचं उदाहरण बघूया. 15.89 आणि त्याच्या डोक्यावरती 12 म्हणजे 89 या अंकाची पुन्हा पुनरावृत्ती होते. 15.89 समजा x बरोबर 15.89 डॅश बरोबर 15.89 त्याच्या डोक्यावरती 12. याला समीकरण क्रमांक 1. यानंतर दोन्ही बाजूला 2 अंकांची पुनरावृत्ती होते, म्हणून दोन्ही बाजूला आपण कितीने गुणणार तर 100 ने गुणणार, म्हणून 100x बरोबर 1589 पॉइंट 2 दशांश स्थळ आपण उजवीकडे जाणार, म्हणजे 1589 1589.89 डॅश डॅश बरोबर 89ची पुन्हा पुनरावृत्ती होते, म्हणून त्याच्या डोक्यात आपण असं पार करणार 1589.89. आता समीकरण 2 मधनं समीकरण 1 वजा करणार आणि पॉइंट नंतरचे 89 यांची वजाबाकी 0 येणार, म्हणजेच 1589 1589 मधनं फक्त 15 वजा करणार, आणि या प्रकारे आपल्याला 1574 ही वजाबाकी उजवीकडे मिळेल. त्याचबरोबर डाव्या बाजूला 100x मधनं 1x केला म्हणजे 99x, म्हणजेच x बरोबर 1574/99, म्हणून 15.89 त्याच्या डोक्यावरती 12 बरोबर 1574/99. या प्रकारे आपल्याला ही संख्या अंश p/q या रूपात लिहिता येईल.
यानंतरचं पुढचं उदाहरण घेऊया. 2.514 त्याच्या डोक्यावरती बार आडवी रेघ. समजा x बरोबर 2.514 डॅश डॅश बरोबर 2.514 त्याच्या डोक्यावरती बार, याला समीकरण क्रमांक 1. आता 3 अंकांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते म्हणून 1000 ने आपण गुणणार दोन्ही बाजूला. म्हणून 1000x बरोबर 2514.514 या प्रकारे. म्हणून 2514.514 त्याच्या डोक्यावरती बार. म्हणून समीकरण 2 वजा समीकरण 1. 1000x वजा x बरोबर 2514.514 त्याच्या डोक्यावरती बार वजा 2.514 त्याच्या डोक्यावरती बार. यांची वजाबाकी जर केली तर आपल्याला दोन्ही बाजूला बघा पॉइंट नंतर 514 हे कट झाले, शून्य वजाबाकी आली त्यांची. आता फक्त 2514 मधनं 2 वजा करणार म्हणजेच किती मिळेल आपल्याला 2512. तर डाव्या बाजूला 1000x मधनं 1x केले म्हणजे 999x, म्हणजेच x बरोबर 2512 छेद 999. म्हणून x बरोबर किती येणार 514 त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ बरोबर 2512 छेद 999. या प्रकारे ही संख्या आपल्याला p छेद q या स्वरूपात लिहिता येईल. या प्रकारे सराव संच 2.1 संपला आहे. पुन्हा आपण यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्ते.